नाही, या स्वरूपाच्या बातम्या मी सुद्धा माध्यमांमधनं किंवा पेपरमधनं मी सुद्धा बघितलेल्या आहेत. मला हेही कळलं की माजी मंत्री आणि माजी आमदार सतीश अण्णा पाटील हे अजितदादांशी त्यांची चर्चा झालेल्याची मला वार्तालाप आत्तापर्यंत मिळालेली आहे. प्रत्यक्ष अशा स्वरूपाची चर्चा माझ्याशी तरी आत्तापर्यंत सतीश पाटील किंवा यांनी कधी प्रवेश करणार किंवा काय त्याबाबत त्यांचं मत याच्या बाबतीत फारशी काही चर्चा झालेली नाही आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे, या मंगल कलश यात्रेच्या निमित्ताने मी उत्तर महाराष्ट्रातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जसजसा फिरतो आहे, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना याच्या बाबतीमध्ये मोठा झटका लागेल. अनेक माजी आमदार, माजी मंत्री, माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, काही महापौर हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना अजितदादांचे विचार आवडत आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्यांना ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांचं नेतृत्व स्वीकारायचं असेल त्यांचा प्रवेश होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे. देवकरांचा पण प्रवेश रखडलेला आहे, त्यांचा पण मुहूर्त निश्चित होणार अशी माहिती आहे. नाही, आता तुम्हाला सगळीच नावं आत्ता सांगण्यात काही अर्थ नाही, परंतु तिन्ही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जुळलेले दिसतील. महाविकास आघाडीला कुठेतरी खिंडार पडणार आहे का? अजितदादा असतील किंवा तुम्ही असतील, ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्राची वाटचाल अजितदादांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडण्यासाठी काही असं व्रत उचललेलं नाही आहे. आमचा पक्ष बळकट केला पाहिजे अशा जबाबदाऱ्या आमच्या सरकारवर टाकलेल्या आहेत. मला धुळे असेल, नंदुरबार असेल आणि जळगाव जिल्हा असेल याच्या संपर्क प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे माझं कर्तव्य माझा पक्ष कसा वाढेल आणि त्या पक्षामध्ये चांगली लोक अजून कशी जुळू शकतात त्या दृष्टिकोनातून आमचा संपर्क सुरू आहे आणि त्या संपर्काला कुठेतरी यश येताना आम्हाला तरी आता दिसतंय. दादा, एकंदरीत अजितदादांनी जेव्हापासून नेतृत्व घेतलं आहे तेव्हा विरोधातली राष्ट्रवादी जे ते बरेचसे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काय कारण वाटतं ते सोडण्याचं, पक्ष सोडण्याचं? आणि मुळामध्ये नेतृत्वाचा अभाव, पवार साहेबांनंतरचा नेतृत्वाचा अभाव आज त्यांच्याकडे काही शिल्लक राहताना दिसत नाही आहे. आज मी केवळ फक्त 3 जिल्ह्यांचं वर्णन या ठिकाणी केलं, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक नेते हे माननीय अजितदादांच्या संपर्कात आहेत, तटकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. म्हणून जसजशी वेळ जाईल तसतसं जिल्हा परिषद पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या आधी बरेच नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झालेले दिसतील. जयंत पाटलांच्या नावाची पण बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे, त्यांच्याबद्दल पण या ठिकाणी एकमत होऊ शकतं, काय वाटतं निवडणुकांपूर्वी? नाही, जयंत पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये मी तर काही अजूनपर्यंत असं कुणाच्या तोंडातून ऐकलेलं नाही किंवा मला काही त्याच्याविषयी सांगताही येणार नाही. परंतु असू शकतं त्यांनाही त्या ठिकाणी अस्वस्थ वाटत असेल तर काहीतरी वेगळा विचार ते भविष्यात करू शकतात. पण त्यांच्या बाबतीत मला माहीत नसल्यामुळे मी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आले तर स्वागत, कोणीही आलं तरी त्याचं स्वागत असणार आहे. सगळे एकत्र आले तरी आमचं स्वागत असणार आहे. आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या तो मान्य असेल. शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्या भेटीगाठी सध्या वाढल्याची चर्चा आहे. एकत्रित कुटुंब देखील होताना दिसून येत आहे. काय वाटतंय, तुम्ही त्यांच्या एकदम निकटवर्ती आहात अजितदादांच्या? सतीश पाटलांनी म्हटलंय की या एकत्र येण्याची सुरुवात आहे त्यांची, पुढच्या काळात ते एकत्र येतील असं म्हटलंय. शेवटी पवार कुटुंब आहे आणि ज्यावेळेला कौटुंबिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये पवार कुटुंब आजपर्यंत कुठेच दुरवताना आम्हाला तरी दिसलेलं नाही आहे. राजकीय भेटी होताना मला काही दिसत नाही आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकत्र काम करताना त्यांनी त्या ठिकाणी एकत्र येणं स्वाभाविक आहे आणि ते त्या पद्धतीने त्या संस्थेचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र असतात. म्हणून याचा अर्थ भविष्यामध्ये एकत्र येऊ शकतात असं काय आता तरी आपल्यासारख्यांनी आमच्यासारख्यांनी त्या ठिकाणी अर्थ लावणं चुकीचं असेल. पण एकत्र येत असतील आणि परत राष्ट्रवादी ताकद वाढत असेल आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी नेतृत्वाने जर का ठरवलं असेल तर आमचं हरकत असण्याचं काही कारणच नाही.